हॅलो गाईज. तर मी आज रामनवमी निमित्त मशरूमची भाजी बनवते. तर ॲक्च्युली मला नैवेद्य दाखवायचं होतं आणि मला खूप उशीर झाला हा व्हिडिओ पोस्ट करायला, सो स्टे ट्यून. तर मी आता इकडे मशरूम कापून घेते. हा ॲक्च्युली मी पास्तासाठी मागवलेला, जो व्हिडिओ कधी आलाच नाही, जो मी शूट केला पण आलाच नाही, कारण की खूप मला असं असं खूप त्याच्यात एक्झॉस्टिंग होतं, त्याच्यामुळे मग मी तो काय टाकला नाही. म्हणून हा व्हिडिओ मी आता घेऊन येते. तर इथे फटाफट मी एक 8 मशरूम मे बी घेतले असतील आणि त्या 8 मशरूम नीट आपण वर्टिकली कापून घेतले आणि ते डाळ भात एकीकडे लावला आहे मी कुकरला. तर बघूया आता, गॅस वगैरे चालू करून तो कुकर लावलेला आहे मी. लेट्स सी. ये डन. आणि इथे 3 कांदे 3 टॅमॅटो घेतलेले आहे मी. त्यांना व्यवस्थित चिरून घेऊया आपण. आता इकडे माझी निंजा टेक्निक बघू शकतात, फटाफट चिरण्याची. तर मी इथे कांदा चिरून घेतलेला आहे फटफट. ॲक्च्युली फास्ट फॉरवर्ड केलेला मी. आणि सेम तसंच लसूण सुद्धा सोलून घेऊया आपण. तर मशरूम, लसूण, कांदा, टॅमॅटो सगळं झालेलं आहे. जेव्हा घाई असते तेव्हा असं काहीतरी व्हायलाच पाहिजे. का माहिती नाही का अडकलंय ते. तर गाईज, खरी रेसिपी तर इथे चालू होते. तर मी इथे 3-4 पाकळे घेतलेले लसणाचे आणि ते चांगले ठेचून घेतले. आणि जे दगड आहे ठेचण्याचा तो धुवून घ्या, नाहीतर आपली आई आपल्याला धुवेल. अशा प्रकारे मी आता ते सगळे तेल गरम करून घेतलेलं, त्यात मी लसूण, ते ठेचलेले लसूण टाकले. आणि सावकाश टाका गाईज, आणि गॅस कमी ठेवा, कारण की इकडे ते उडतात आणि ते उडलेलं सगळं आपल्याला लागतं. तर त्याच्यामध्ये मला शिकवण मिळाली की आपण कधीही गॅस फास्ट ठेवू नये. तर आता त्यात मी चिरलेला, मस्त चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि प्लस टॅमॅटो पण टाकलेला आहे. आणि ते एकत्रच मी शिजवून घेतलेलं, कारण की ते मला असं वेगवेगळं करायला एवढा वेळ नव्हता गाईज, प्लीज. तर मी ते एकत्र शिजवून घेतलेलं आहे. ॲज यू कॅन सी, इथे मी चांगलं मिक्स करते आहे. आता हे एकदम चांगलं शिजवून झाल्यानंतर हिंग घ्यायचं आहे, मग हळद घ्यायचं आहे. आता मी इथे सगळं काढून ठेवलं आहे, कारण की मला असं फटफट नव्हतं करायचं. सो 1 टेबलस्पून ऑफ हिंग चांगलं टाकायचं आहे, सगळीकडे मिक्स असं व्हायला पाहिजे तसं टाकायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर हिंग टाकायचं आहे, ते पण 1 टेबलस्पूनच घ्यायचं आहे, कारण की आपल्याला असं नको आहे ना की भाजी अगदीच येल्लो दिसायला पाहिजे. त्याच्यामुळे 1 टेबलस्पूनच घ्यायचं आहे. मी मे बी जास्त घेतलं इकडे आणि ते माझ्याकडनं जरा फेल गेलं तिकडे, कारण की सगळं येल्लो दिसत होतं नंतर. सो इकडे मी एवढं घेतलेलं आहे ते नाही घ्यायचं आहे, 1 टेबलस्पूनच घ्यायचं आहे तिकडे. मी क्वांटिटी वाईज घेतलेलं, तर तुम्ही तुमच्या अंदाजे केवढं घ्यायचं आहे तेवढं घेऊ शकता. आता ते तर तुम्ही माझ्या इशाऱ्यावरनं कळू शकता की तुम्हाला ते सगळं नीट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कुठलाही लंप, म्हणजे ते गुथड्या असतात तर ते ठेवायचे नाही आहेत. हळद जास्त पडली. तर गाईज, इथे तुम्ही बघू शकतात की मला माझी चूक कळलेली आहे. हळद खूप जास्त पडलेली आणि ते अक्षरशः येल्लो भाजी वाटत होती. तर तुम्ही तुमच्या हिशोबानेच टाका, तुम्ही जेवढं घेताय तेवढंच टाका. मोस्टली 1 टेबलस्पून ऑफ हळद खूप होते यासाठी. राईस इकडे चांगलं मिक्स झाल्यानंतर मशरूम टाकूया. आणि मला मशरूमची भाजी खूप आवडल्यामुळे मी मशरूम भरपूर घेतलेत आणि मग ते चांगलं एकदम टाकायचं. आणि गाईज, माझा हा जो टोप आहे, टोप नाही म्हणत ह्याला, काय म्हणतात ह्याला, काहीतरी म्हणतात, तर त्याला मी नीट पकडले, कारण की ते स्लीप होतं अक्षरशः, कारण की तो एकदम असा गोल आकार आहे खालून, त्याच्यामुळे तो स्लीप होतो. म्हणून मी एकीकडे पकडलंय आणि त्याला चांगलं असं एकदम मिक्स करून घेऊया. हळद भरपूर झालेली आहे, पण ठीक आहे, करू शकतो आपण. मसाला टाकणार नंतर. मसाला मला आता तिखट जरा कमी लागतं, कारण की प्रॉब्लेम. सो मी 2 टेबलस्पून टाकते, कारण की मला जास्त जात नाही. थोडंसं टाकू, कारण की होममेड मसाला आहे. मला जर ऑर्डर करायचं असेल तर मी खाली माझा इन्स्टा द्याल, त्यावरती तुम्ही मला DM करू शकतो. आता हा चांगला असा मिक्स करून घेऊया. हळद जास्त झाल्यामुळे तर ऑरेंज दिसतोय मला. टाकूया आता चवीभर मीठ. आत्ताच कमी टाकते, पण कारण की मला खारट नको आहे आणि मला बटाटा टाकायची इच्छा नाही आहे.
तर तुम्ही आता बघू शकता की थोडंसं पाणी ॲड झालेलं आहे. तर मी हे पाणी टाकलेलं नाही आहे. आपण जेव्हा मशरूम बनवायला घेतो तेव्हा मशरूम स्वतःहून पाणी सोडतो आणि जर तो मशरूम फ्रेश असेल तरच तो पाणी सोडतो. तर आता तुम्ही बघू शकता. आता मी ह्याला झाकण लावून थोडा वेळ ठेवून देईन जरा मीडियम फ्लेमवरती, म्हणून आणि आवरून घेईन. बाय. आता मी इकडे लसूण घेतलेला आहे. लसूणचे काही पाकळ्या घेतल्या आहेत, कढीपत्ता घेतला आहे, 2 मिरच्या घेतल्या आहेत, 1 टॅमॅटो घेतला आणि 1 कांदा घेतला. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये आपल्याला जिंजर म्हणजे अद्रक पण टाकायचा असतो, पण मी माझ्याकडे नाही आहे, सो मी ते नाही घेते आणि फक्त लसूणच घेते. तर इथे ऑइल गरम झालेलं आहे आणि म्हणजे थोडंसं ऑइल घेतलेलं आहे. आता मी ह्याच्यामध्ये थोडासा जिरा टाकते, जिराची फोडणी. आता त्याचबरोबर जाणार लसूण, लो फ्लेम ठेवलेला आहे मी. आता मी त्याच ह्याच्यामध्ये थोडं मिरच्या, थोडे कढीपत्ता, हो का भाई मिक्स करू दे, फुटू नका. लागतंय. झालं मिक्स. आता ह्यातच कांदा टाकूया आपण. एकदम बारीक कापलेला कांदा आहे, तोच टाकायचा आहे. एकदम असं सगळं स्प्रेड करून टाकते मी. बस माझं असं मिक्सी झालं सगळं असं. कॅमेरा एका हातात असल्यामुळे मला काय टाकता येईन असं झालंय, पण ठीक आहे. अशी मला म्हणता आठवडी वाकता येईन अंगण वाकड. हे आता सगळं इथे टाकलेलं आहे, काहीच सोडायचं नाही, कारण की मी आता अख्खा ओटा पुसलेला आहे, तर मी त्याच्या ओटावरचं पण सगळं टाकणार आहे. काहीच सोडायचं नाही. आता हे थोडंसं असं गोल्डनिश होईपर्यंत आपण त्याला चांगलं शिजवून घेऊया. आता इकडे असं बघू शकता की माझं इथे हे कांदा वगैरे मिक्स फ्राय वगैरे करून झालेला आहे. आता या फ्राय कांद्यामध्ये आपण पण आता हे उडणार गाईस, हे उडणार कारण की टॅमॅटोमध्ये पाणी असतं आणि तेलात पाणी गेलं की उडतं गाईस, उडतं. तर हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी. तर यातच जाणार 1 चमचा हळद. आपण हळद थोडं कमीच टाकूया कारण की आपल्या डाळीत पण चांगलीच हळद केलेली आहे. आणि नंतर 1 चमचा धना पावडर थोडीशी घेऊया एकदम. आणि आता हे आपला मसाला एवढा नाही टाकणार आहे मी, थोडंसं. आता गरम आहे. आता हे सगळं मिक्सी घरी सांगणारं कोण नाही आहे, तर माझ्याकडनं काही चूकभूल झाली असेल तर माफी प्लीज. मी हे यूट्यूबवरनं बघून करते, जसं मी यूट्यूबवरनं बघून करते तसंच तुम्ही माझ्या पण यूट्यूबवरती बघून करा हे सगळं ट्राय. हे तर जास्त तिखट नाही वाटत आहे, बघू कसं होतं. इथे मी आता ही डाळ सगळी मिक्स वगैरे करून घेतलेली आहे. आता हेच टाकूया आपण डायरेक्ट. आपल्या ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊया. थोडं चांगलं मिक्स करून घेऊया. हे नाही गरम लागतंय, दिसते छान, पण जरा काहीतरी जास्त झाल्यावर का वाटतंय मला. लसूण असा का दिसतोय एकदम, दिसते भारी. आता ह्याला देऊया तडका, जरासा तुपाचा तडका देऊया मस्त तुपातला. काहीच आता मला माहिती नाही की आपण नैवेद्याला डाळीला तडका देतो की नाही, पण मी देते. मी गरम करत छोटे टोप ठेवलं आहे आणि थोडंसं तेल टाकते, थोडंसंच टाकते. आणि ॲक्च्युली माझा प्रॉब्लेम काय झाला आहे की तुपाचा तडका द्यायचा होता, पण तूप आउट ऑफ तूप आहे,
तर मी इथे थोडंसं तेल घेतलेलं आहे, जास्त काय नाही करणार आहे आणि म्हणून मी तेल टाकलं आहे, तूप नाही आहे म्हणून. आणि इकडे आपलं डाळ तर शिजतेच आहे. एकीकडे डाळ शिजवूया छानपैकी. बघू शकता तुम्ही कन्सिस्टन्सी कशी आहे याची. ही डाळ मी एवढी बनवली आहे कारण की मला ही आत्ता पण पाहिजे आणि संध्याकाळी पण, रात्रीच्याला पण पाहिजे. तर एकीकडे हे गरम झालंय गरम. तर याच्यामध्ये आता हिंग ये अरे तर याच्यामध्ये थोडंसं हिंग. ये पटकन भाई, ये पटकन. आणि थोडासा मसाला आणि ह्याला जरासं मिक्स. काय झालं तर गाईज, गलतीचं मिस्टेक झालं माझं. माझी आधीची फोडणी गेली पार, हे झाली. आता ह्याला 2-3 मिनटं मी असं करत ठेवलेलं. आता ह्यात फटफट मी फोन असं ठेवते म्हणजे तुम्हाला कळेल. फटाफट हिंग टाकते थोडंसं. मग थोडंसं क्या हो गया गाइस, थोडंसं हे लावते बघूया. तडका ये गाइस, माझ्याकडे काय होत नाहीये. या टायमाला जाळणार नाहीये. थोडंसं तडका टाईप द्यायचा मला. हे मी असंच ठेवल्यामुळे मला असं वाटतं ते असं झालं असेल गाइस. तडकाईचं वेळी तर तुम्ही बघू शकता माझी डाळ. आता जरा तडका टाकलात आणि मिक्स करून घेऊया आपण मस्त त्याला. आणि मी मे बी मीठ टाकायला विसरले. नाईस. आता जरासं मीठ मी सगळ्यामध्ये थोडंच मीठ टाकते कारण की मला माहिती नाही केवढं टाकावं, कारण की नंतर मग त्याचं असं कान नको व्हायला. काय या डाळीमध्ये मी मम्मी पप्पा दुपारचं जेवण करू शकतो, मे बी संध्याकाळचं पण जेवण करू शकतो. यात एवढी डाळ मी बनवलेली आहे चुकून माकून. याला प्रॉपर आता शिजवून घेऊया आपण मस्त. कन्सिस्टन्सी तर बाप झाली आणि वास पण छान येतोय. वास घ्यायचा नसतो पण मला वास येतोय. आय कॅन्ट हेल्प इट गाईज. चला आता आपण चपाती बनवूया. तर गाईज मी ऑलरेडी डो बनवून घेतलेला, फार सॉफ्ट झाला डो बनवून घेतलेला होता. त्याला जरासं मळते. मला मम्मीसारखे चपात्या बनवता येत नाही, म्हणजे मी अजून एवढी एक्सपर्टाईज नाही झाली आहे. मला असं एवढी एक्सपर्टाईज नाहीच आहे मी ॲक्च्युली हे सगळं करण्यासाठी. आधी एकदाच बनवलेला मी डो, म्हणजे एकदाच केलेला. आणि त्या एकदा केल्यानंतर मला कॉन्फिडन्स एवढा आला की आता मी विचार करते एकटी करावं. भाई साहेब तांदूळ मिळाला, डो मध्ये तांदूळ मिळाला मला. देवाला काय काय मिळणार आहे जेवण. हे सगळं नैवेद्य दाखवते. हे सगळं देवाला जेवायला मिळणार आहे. देव अजून मी देवपूजा नाही केली आपण. आता मला सगळं जेवण झालं की पहिलं पूजा करेल. सॉरी तेव्हा पण माझ्याकडनं असं जमत नाही एवढं खास. मी टेस्ट पण देणार आहे. जास्त नाही, 4 वाजते. संध्याकाळी 2 अभी किती 2. तर गाईस मागचा तो येणारा आवाज आहे पोरांचा, तो इग्नोर करा कारण की आमच्या आहेत पोरं जरा लाऊड आहेत, पण ठीक आहे. पोर आहेत. हाँ कम हो गया ये क्यों बीच में, ये लाने का तो ये बीच में आ रहा है. क्या मैम क्या. तर गाईस मी असं हे करून घेतलेलं आहे. आता बघू वाटून देवकृपा. वाव मी लागते आहे, पण मी अजून ते हे तवा नाही काढला. गाईस फर्स्ट टाइम आहे यार, समजून घ्या गाईस. हां बिचारी पोरगी एवढं करते ते बघा. हां माझे आई बाबा गेलेत शिर्डीला, मी गेले नाहीत. हां गेलेत
पालखीसाठी आहे. हा आणि मी इकडे एकटी आहे. हा तर करते मी. जय बघा बघा गाईस, माफ करा. जय जाऊ दे. नेक्स्ट वर देव बाप्पा बोला तुला मी आज मेहनत करणार. देव बाप्पा लय परीक्षा घेतोय. हळूहळू मग आहे. मम्मी असली की सगळं होतं. आज का नाही होत आहे. तवा छान गरम करून घेऊया आपण. गोल ना आलाय ना कशा आलाय पण ठीक आहे. नाच ग रुमा कशी मी नाचू. मला ऍक्च्युली बोलायचं नाच रे मुरा आंब्याच्या वना. दोन होल पडले. ट्राय करून काय होत होय करायचं. जे होईल ते होईल. जो होगा वो देखा जाएगा. जाणार तर काय आपल्याच पोटात आहे आणि माझ्याच पोटात आहे. तुमच्या पोटात नाही जाणार आहे. माझ्या पोटात जाणार आहे. आणि गाईस मी उद्या कशी आहे ते अपडेट देईन. आणि बाप्पाच्या पोटात जाणार. चपाती फार कडक झालेली आहे. मला असं जाणवत आहे. भैसा पापड झालं याचं. आता ही चपाती बघूया आपण. टेक 2 गाईस. मी आता हा असं सर्कल करून घेतलं. मम्मी तुझ्या आठवण येते. फार गोळा गोळा गेला. ते पण कडक होणार आहे. देव बाप्पाला पास सहन करावं लागणार आहे माझं सगळं. बाप्पा बोलतो मी चांगलं चांगलं खाऊन येतो नंतर शेवटला सुद्धा खायला येतो. मी ना मला कॉन्फिडन्स कुठून आला माहिती आहे चपाती बनवायचा. मी आधी आहे ना गावी म्हणजे 2 वर्ष अगोदर आहे ना मी गावी गेलेली ना तेव्हा मी ना भरपूर पापड लाटलेले आणि ते पण गोल लाटलेले. त्याच्यामुळे मला चपाती बनवायला कॉन्फिडन्स आला. आता फटफट फटफट बनवते बघू. झाली तर झाली नाही झाली नाही झाली. गोल आली गाईस. गोल आलेली पण तिचा आकार असा का झाला मला काय कळेन असं झालंय. वॉश करूया. मी तवा बनतात शपथ. तेव्हा तुमच्या आयुष्यात माझ्यासारखे इंटेलिजंट माझा नवरा पार मला येडं करणार आहे. म्हणजे मला नाही मी येडं करणार आहे. तेव्हा तुमचं येडं करून हे करून बघूया. जेवण नका बघा माझी म्हणजे मेहनत बघा. मी अभ्यास करून करते. हे एका साईडला माझा अभ्यास चालू आहे. समज रे. चपाती गोल येते पण ती तिकडे जाऊन काय होते तिचं काय माहिती मला. शीज हे बघा मला दाखवते बघा. गोल येते पण तिचं तिकडे जाऊन प्रॉब्लेम होते. देर इज समथिंग प्रॉब्लेम. जेव्हा मम्मी होती ना एकदम जेव्हा बनवलेलं तेव्हा मम्मी होती माझी. आणि मम्मी माझी चपाती फुगलेली छान फुगत होती. आता या चपातीला काय झालं काय पापड झाले. या पापड शेकवते असं वाटतंय मला. हा हे बघा वाकत पण नाही ती साधी एवढी वाकते. काढते तुला जाऊ नंतर झाली तर झाली. तर इकडे मी आता चपात्या केलेल्या आहेत. 3 चपात्या झाल्यात. चपात्या नाही पापड झालेत. आणि एक ही खराबच झालेली आणि ही जळली मी थोडी. आणि म्हणून मी आता एक्स्ट्रा आणल्या चपात्या कारण की काय करणार. आइए साक्षीज किचन.